वळूया पुढच्या बातमीकडे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड संबंधी एक मोठी बातमी समोर आली आहे। शनिवारी दुपारच्या वेळी वाल्मिक कराडला श्वसनाचा त्रास होऊ लागला, त्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यात आले। दरम्यान रात्री कराडचा सीटी स्कॅन करण्यात आला। आता त्याचा अहवाल नॉर्मल आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे। बोलण्यास आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने शनिवारी दुपारी बीड जिल्हा कारागृहात त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली। त्यावेळी तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी सीटी स्कॅन करण्याचा सल्ला दिला होता। दरम्यान वाल्मिक कराडची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पहलगामच्या हल्ल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी तीव्र शब्दात पाकिस्तानचा निषेध केलाय। पाकिस्तान भारतावर अवलंबून असताना दहशतवादाला समर्थन देत मानवतेचा खून केला जातोय असं म्हणत फडणवीसांनी संताप व्यक्त केलाय। तर न्यूक्लिअर बॉम्बची धमकी देणाऱ्या पाकिस्तानला देखील फडणवीसांनी चांगलंच सुनावलंय। दरम्यान सिंधू नदीचं पाणी अडवल्यास तहानेनं मारण्याची वेळ येईल असा इशारा देखील फडणवीसांनी दिलाय। खरं म्हणजे पाकिस्तानच्या सरकारला समजलं पाहिजे की त्यांची निर्भरता भारतावर आहे आणि ज्या प्रकारे आतंकवादाला ते समर्थन देतात, मानवतेचा एक प्रकारे जे ते खून करतात, मला असं वाटतं आज जगातला कुठलाही देश पाकिस्तान सोबत उघडपणे उभा राहू शकत नाही। ही पाकिस्तानची परिस्थिती। पाकिस्तानच्या मंत्र्यांनी पंतप्रधानांना शिवीगाळ केली, ते उघडपणे धमकी देतात की आमच्याकडे न्यूक्लिअर बॉम्ब आहे। खायला पैसे नाही, कशाचा न्यूक्लिअर बॉम्ब सांगतात? खायला पैसे नाही, त्यांच्याकडे भुके मरून राहिले लोक। काय त्यांची अवस्था न्यूक्लिअर बॉम्ब सांगून राहिले? सिंधू करार मोडल्यानंतर खरं म्हणजे 3-4 योजना या ऑलरेडी त्या ठिकाणी सुरू आहेत आणि पाणी काही एका दिवसात अडतं असं कोणाचा त्या ठिकाणी बाळबोध समज नाही आहे। या पाण्यावर पाकिस्तान निर्भर आहे आणि हे पाणी अडवणं भारताने जर सुरू केलं तर अक्षरशः पाकिस्तानवर त्या ठिकाणी तहानेने मरण्याची वेळ येईल आणि म्हणून हा अतिशय योग्य निर्णय, अशा प्रकारची जागा दाखवावी लागते, ती जागा दाखवण्याचा निर्णय आहे।